इकडे बिहार आणि तिकडे मध्य प्रदेश, दोन्हीकडे सत्ता भाजपची। पण या दोन्ही राज्यात झालेल्या दोन विधानसभा पोटनिवडणुकांच्या निकालात सत्ताधारी भाजपचा पराभव झाला आहे। मध्य प्रदेशातला भाजपचा पराभव 2028 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या आधी भाजपसाठी चिंतेचा विषय आहे का? काँग्रेससाठी इथल्या विजयाचा नेमका अर्थ काय आहे ते आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी सचिन जोशी। मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार राजेंद्र भारती यांना एका फसवणूक प्रकरणात कोर्टाने दोषी ठरवलं आणि कायद्याप्रमाणे मग राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द झाली आणि इथे निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली। काँग्रेसचा उमेदवार फसवणूक प्रकरणात दोषी ठरल्याने सत्ताधारी भाजपला इथे विजयासाठी फारसा त्रास होणार नाही असा अंदाज व्यक्त केला जात होता, पण इथे भाजपचा पराभव झालाय। ही पोटनिवडणूक का महत्त्वाची होती याची काही कारणं आपण पाहणार आहोत। पहिलं कारण म्हणजे दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतरची ही पहिली निवडणूक होती। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या कुटुंबियांकडून प्रकल्पांच्या जवळपास झालेल्या मोठ्या जमीन खरेदी प्रकरणानंतरची सुद्धा ही पहिलीच निवडणूक होती, कारण यामध्ये थेट मुख्यमंत्र्यांनाच टार्गेट करण्यात आलं होतं। इथे भाजपने माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांचं तिकीट कापून आशुतोष तिवारी यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली। यामुळे चिडलेल्या नरोत्तम मिश्रा यांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आपल्याच पक्षावर राग व्यक्त केला होता। त्यामुळे याचाही फटका निवडणुकीत बसेल का अशी शंका व्यक्त केली जात होती। तिकडे काँग्रेसने घनश्याम सिंह यांना मैदानात उतरवलं होतं। याच पोटनिवडणुकीच्या प्रचार काळात जंतर मंतरवर CJPचं आंदोलन पेटलं आणि बघता बघता हे आंदोलन तीव्र झालं। विरोधकांनी संसदेमध्ये राम मंदिरापासून ते पेपर फुटीपर्यंत सगळ्याच मुद्द्यांवरून भाजपला घेरलं। या निकालावर मुख्यमंत्री मोहन यादव यांचं काय म्हणणं आहे ते आपण आधी पाहूया आणि मग पुढचा या निकालाचे परिणाम काय होऊ शकतात ते देखील जाणून घेऊया। कांग्रेस की सीट कांग्रेस के पास है। ये अलग बात है कि पिछले विधानसभा चुनाव से भी हमने 1700 वोट ज़्यादा पाए हैं। चुनाव में जनतंत्र में हमारे प्रति जनता का विश्वास, बीते विधानसभा चुनाव के बाद 29 की 29 लोकसभा अगर जीती है तो आज़ादी के बाद पहली बार भारतीय जनता पार्टी ने जीती है। लोकसभा के बाद विधानसभा के उपचुनाव में बुधनी की बीजेपी की सीट बुधनी की वापस हमने हमारे पास रखी, बल्कि अमरवाड़ा की कांग्रेस की सीट भी बीजेपी ने जीती। ये हमारा ट्रैक रिकॉर्ड है। इसी के साथ साथ तीनों राज्यसभा की सीटें आज़ादी के बाद वो भी भारतीय जनता पार्टी ने जीती। लेकिन मैं फिर कहना चाहूँगा कि लोकतंत्र में चुनाव इसी बात के लिए कहते हैं। हमने अपनी बात रखी, कांग्रेस ने अपनी बात रखी, जनता ने जो निर्णय किया हम उसको सिरोधारी करते हैं और उम्मीद करते हैं आने वाले चुनाव में और ताकत से लड़ेंगे और जीतेंगे। या निकालामुळे भाजप सरकारला तसा कोणताही धोका नाही, सरकार स्थिर आहे। आता दतिया पोटनिवडणुकीच्या निकालामुळे 2 वर्षांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसला उभारी मिळेल असं म्हटलं जात आहे। पण यामुळे भाजप बॅकफूटवर जाईल असा दावा आत्ताच करणं घाईचं ठरणार आहे, कारण 2024च्या लोकसभा निवडणुकांमधील निकालांमध्ये भाजपची पिछाड झालेली आपण सगळ्यांनी पाहिली। पण यानंतरच्या निवडणुकांमध्ये भाजपने महाराष्ट्र, बिहार, आसाम, पश्चिम बंगालमध्ये मोठा विजय मिळवून लोकसभेतील पिछेहाट मागेच सोडलेली आहे आणि भाजप पुन्हा जिंकू शकतो, उभारी घेऊ शकतो हे दाखवून दिलेलं आहे। भाजपच्या नवीन प्रदेशाध्यक्षांसाठी मध्य प्रदेशची ही पहिली निवडणूक होती, त्यामुळे या निकालाचा अर्थ त्यांच्यासाठी जरा चिंतेचा विषय असेल। पण त्याचबरोबर मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर या निकालाकडे पाहिलं तर येत्या काळात भाजपचं केंद्रीय नेतृत्व आता काही कठोर निर्णय घेतं का याबाबतही राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जाऊ लागलेत, त्याबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। पण त्याचबरोबर मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर या निकालाकडे पाहिलं तर येत्या काळात भाजपचं केंद्रीय नेतृत्व काही कठोर निर्णय घेतं का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि याबाबतचे तर्कवितर्क आतापासूनच
राजकीय वर्तुळात वर्तवले जाऊ लागलेत, लढवले जाऊ लागलेत. त्याचबरोबर या पराभवामुळे तिकीट कापले गेलेले माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी निवडणुकीत पक्षासाठी काम केलं की नाही असेही प्रश्न आता उपस्थित होऊ शकतात. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनाही आता या निकालामुळे उभारी मिळेल आणि त्यांच्या विरोधात देखील वातावरण तापवण्याचा प्रयत्न होईल का, अशी ही चर्चा सुरू आहे. एकूणच राम मंदिरातील दानचोरी, पेपरफुटीमुळे झालेला जेन झीचा संताप, त्यांच्यावर चालवल्या गेलेल्या लाठ्या आणि गोळ्या, पक्षांतर्गत गटबाजी, मुख्यमंत्र्यांवरील आरोप या सगळ्यांची किंमत पक्षाला या पराभवाच्या रूपानं मोजावी लागली आहे का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे आणि यावर पक्षांतर्गत देखील आता विचारमंथन होईल का, अशी चर्चा सुरू झाली आहे. एकूणच या निकालाने भाजपची चिंता वाढली असं म्हणत असताना भाजप हा कायम निवडणुकीच्या मोडमध्ये असलेला पक्ष आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे या निकालाचं विश्लेषण करून इथून पुढच्या काळात भाजप अशा चुका होणार नाही याबद्दलची तरतूद आणि कारवाई नक्कीच करेल असं म्हटलं जात आहे. तुम्हाला या निकालाबद्दल काय वाटतंय ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.